नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज एक सर्वात महत्त्वाचा संदेश मी तुमच्यासमोर देण्यासाठी आलोय। हा जो संदेश आहे तो विद्यार्थी, पालक, त्याचबरोबर आता नवीन MBBS करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी, सध्या MBBS करत असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि संपूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा एक नवीन GR कालच 23 जुलै 2026 रोजी पब्लिश झाला आहे आणि त्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलोय। वैद्यकीय पदवी म्हणजे MBBS अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटमध्ये आपण ज्यावेळेस MBBS किंवा BMS करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपले सगळे फीज आपली सरकार भरत असते। एक्झाम्पल, गव्हर्नमेंटमध्ये अगदी 1.5 लाख रुपये फीज असते, ते इतर मुलींसाठी तर अगदी 10 ते 15 हजार रुपये फीज भरावी लागते। त्याचबरोबर जे काही 10 ते 15 लाख रुपये फीज आहे ती फीज सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप अगदी SC ST ला तर 0 फीज भरावी लागते। म्हणजे हे सर्व खर्च हे सरकार जे काही टॅक्समधून आलेले पैसे आहेत त्यामधून भरलं जात असतंय। त्यामुळं समाजाची बांधिलकी म्हणून सामाजिक दायित्व सेवेची अट म्हणजेच म्हणून एक बॉन्ड होता आणि तो बॉन्ड मात्र 23/7/2026 म्हणजेच कालपासून पुढे रद्द करण्यात आले। आता वास्तविक हा रद्द का करण्यात आलेला आहे? शासन निर्णय वैद्यकीय व औषधी द्रव्ये विभाग क्रमांक हे सर्व शासन निर्णय 7 वेगवेगळे 10 दिलेले आहेत। याच्यामध्ये गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन, मेडिकल कॉलेजेसमधील MBBS अभ्यासक्रम शिकवणाऱ्या तसेच शासन अनुदानित म्हणजे सरकार ज्याला अनुदान देत अशा सर्व प्रायव्हेट कॉलेजमध्ये वेगवेगळ्या विभागातून आपल्याला शिष्यवृत्तीची परिपूर्ती केली जायची म्हणजे स्कॉलरशिप मिळत असायची। अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी MBBS अभ्यासक्रम शिकवताना शासनाकडून किंवा महानगरपालिकेकडून मिळालेले जी फीजमधले जे काही स्कॉलरशिप किंवा फ्रीशिपच्या माध्यमातून जो काही पैसे मिळायचे ते मात्र हा जनतेकडून आलेल्या खर्चातून आकारले जात असायचे। त्यामुळे बऱ्याच वेळा एक सामाजिक बंधन म्हणून आपल्याला 1 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड करण्याची बांधिलकी म्हणजे एक सर्व्हिस बॉन्ड महाराष्ट्रामध्ये रूढ होता। तथापि सध्याच्या परिस्थितीनुसार मेडिकल कॉलेजेसची संख्या खूप वाढलेली आहे। त्याचबरोबर दरवर्षी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची MBBS कंप्लिशनची विद्यार्थ्यांची संख्या पण वाढलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला जे सर्व्हिस बॉन्ड म्हणून सामाजिक दायित्व सेवा उपलब्ध करून देणारी शासनाच्या विविध विभागातील मर्यादित पदसंख्या यांचे व्यस्त प्रमाणात घेता विद्यार्थी म्हणजे सामाजिक दायित्व सेवा असं म्हटलंय, सर्व्हिस बॉन्ड असं म्हटलंय, सामाजिक दायित्व म्हणजे सेवा बॉन्ड ज्याला बॉन्ड म्हणलंय, असं बंधन असं म्हटलंय, तर याला मराठीत सर्व्हिस बॉन्ड असं म्हणतात। तर ते पूर्ण करू शकत नाहीत। बऱ्याच वेळा MBBS पूर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत ते केवळ अभ्यासक्रम कंप्लीट गेलेले असतात, त्यांना प्रत्यक्षात अभ्यास जास्त अनुभव आलेला नसतो। त्यामुळे सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये अडचण येऊ शकते। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली हे 9/7/2025 रोजी मंत्रिमंडळ सभागृह विधान भवन मुंबई येथे बैठक झालेल्या चर्चेनुसार मेडिकल सायन्सेसमध्ये 1 वर्षाचा जो सर्व्हिस बॉन्ड आहे याचा पुनर्वचन करण्याचा धोरण आणि रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता। याचा अर्थ असा की राज्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कॉर्पोरेशन, त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट किंबहुना प्रायव्हेट की ज्याच्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिपचा लाभ मिळत होता अशा सर्व मेडिकल कॉलेजेसमधून MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड करावा लागत होता, सेवा द्यावी लागत होते। त्या सर्व्हिस बॉन्ड या वर्षीपासून रद्द करण्यात आलेला आहे। जे उमेदवार सर्व्हिस बॉन्डसाठी पात्र असेल, आता बऱ्याच वेळा याच्यामधली परिस्थिती पाहायला गेलं तर खूप सारे विद्यार्थी सांगायचे की आम्हाला सर्व्हिस बॉन्डसाठी द्या म्हणून, परंतु सरकार देऊ शकत नव्हतं कारण मेडिकल कॉलेजेसची संख्या खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात वाढली। 5 ते 7 वर्षापूर्वी MBBS सीटची संख्या कमी होती, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात डिमांड होतं। त्यामुळे मेडिकल ऑफिसरची संख्या खूप कमी होती, त्यामुळे हा MBBS नंतर गव्हर्नमेंट केल्यानंतर
गव्हर्नमेंटमध्ये MBBS केल्यानंतर 1 वर्ष तरी कमीत कमी सरकारमध्ये तुम्ही सेवा द्या, की जेणेकरून भारत देशातल्या किंवा महाराष्ट्रातली आरोग्य सेवेसाठी तुमचा एक सामाजिक बंधन पण राहील. त्याचबरोबर तुम्हाला जो काही खर्च टॅक्समधून गोळा केलेला आहे त्या टॅक्समधून सरकार जे तुम्हाला खर्च करतं MBBS कंप्लीट करण्यासाठी, त्यासाठी तुम्ही सामाजिक भावना म्हणून तुम्ही 1 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड कंपल्सरी होता, तो बंद केलेला आहे. कारण सीट्स भरपूर झाले, सरकारसुद्धा आपल्याला तेवढे मेडिकल ऑफिसरची जागा देऊ शकत नाही. सद्यस्थितीत ज्या उमेदवारांचे सर्व्हिस बॉन्ड सुरू आहे त्यांना उर्वरित विहित कालावधीकरता सामाजिक सेवा पूर्ण करणे मात्र अनिवार्य आहे. आता ज्यावेळेस आता काही विद्यार्थी सध्या बॉन्ड करतात, म्हणजे आजपासून म्हणजे 23 जुलै 2026 पासून नवीन सर्व्हिस बॉन्ड तर कुणाला मिळणार नाही. म्हणजे आता इंटर्नशिप झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस बॉन्ड जर आतापर्यंत मिळालेला नसेल तर तो कॅन्सल झालाय समजायचं. परंतु जे सध्या सर्व्हिस बॉन्ड करत आहेत त्याचे 2 महिने राहिले, 4 महिने राहिले, अशा विद्यार्थ्यांना मात्र तो कंप्लीट करणं बंधनकारक आहे. सदर शासन निर्णय म्हणजेच गव्हर्नमेंट रिझोल्युशन निर्गमित म्हणजे GR होण्याचा निर्गमित दिनांकापर्यंत ज्या उमेदवारांना ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी केल्यानंतर सामाजिक दायित्व म्हणजे सर्व्हिस बॉन्ड उपलब्ध झालेले आहे आणि त्यानुसार सदर उमेदवार सामाजिक सर्व्हिस बॉन्ड सेवेच्या ठिकाणी रुजू झालेला असेल त्यांना पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे आत्ता सध्याच्या मितीला म्हणजे आज म्हणजे काल परवापर्यंत म्हणजे हा डिसिजन 23 तारखेला आहे, 23 तारखेच्या अगोदर 1-2 दिवस जरी तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिस करा म्हणून सांगितले त्यांनी मात्र पूर्ण करायचं आहे. आत्ता सध्यापर्यंत ज्यांना सर्व्हिस बॉन्ड करण्यासाठीची ऑर्डर मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांना आता मात्र सर्व्हिस बॉन्ड उमेदवाराने सर्व्हिस बॉन्ड सेवेच्या ठिकाणी रुजू झालेला नसेल तर त्यास पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. जर समजा तुमच्याकडे बॉन्ड दिलाय परंतु तुम्ही रुजू झाला नाही सर्व्हिस बॉन्डच्या ठिकाणी तर तुम्हाला मात्र तुम्ही तो बॉन्ड कॅन्सल झाला असे समजायला काही हरकत नाही. सदर GR झालेल्या दिनांकापासून कोणत्याही MBBS कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस बॉन्डचे वाटप करण्यात येऊ नये. म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला सर्व्हिस बॉन्डसाठी दिला जाणार नाही. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनामार्फत शैक्षणिक वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमानंतर सामाजिक दायित्व सेवेचे वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेले ऑनलाईन पोर्टल तातडीने बंद करण्यात आलेले. म्हणजेच तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड ज्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं वाटप दिलं जायचं हा सर्व्हिस बॉन्ड कॅन्सल झालेला आहे. आता तुम्हाला कंपल्सरी नोकरी करावी लागणार नाही. ज्या स्टुडंटला सर्व्हिस बॉन्ड बाबत निर्गमित विविध शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे विहित केलेल्या दंडाच्या रकमेचा भरणा करून सदर सेवेतून सूट मिळवली आहे अशा उमेदवारांना सदर दंडाच्या रकमेचा कोणताही परतावा अनुज्ञेय असणार नाही. उदाहरणार्थ जर सर्व्हिस बॉन्ड तोडायचा असेल तर त्यांना 10 लाख रुपये दंड भरावा लागत होता. ज्यांनी दंड भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा विषय संपलेला आहे, तुम्हाला तो परत मिळणार नाही. तुम्ही तो दंड म्हणजे त्या नियमाच्या अगोदर होतं, त्यामुळे इथून पुढे तुम्हाला दंड भरावा लागणार नाही आणि सर्व्हिस पण करावी लागणार नाही हे लक्षात घ्यायचं. आणि हे सर्व प्रकारचा अशा प्रकारचा GR आपल्यासाठी उपलब्ध आहे. एकंदरीत MBBS झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या बाहेर पडण्याची खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वास्तविक काही दिवसापूर्वी MBBS मेडिकल ऑफिसर्सची संख्या खूप कमी होती, कॉलेजेसची संख्या कमी होती, MBBS स्नातकांची म्हणजे ग्रॅज्युएटची संख्या कमी होती. त्यामुळे सरकार त्याच्यावरती खर्च करत आहे म्हणून त्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून बॉन्ड करायला लावत होतं 1 वर्षाचा, काही ठिकाणी 2-3 वर्षाचा, 5 वर्षाचा सुद्धा काही राज्यामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये मात्र 1 वर्षाचा बॉन्ड होता. तो बॉन्ड 100% कॅन्सल झालेला आहे. आता इथून पुढे तुम्हाला करावं लागणार नाही. जर बॉन्ड तोडायचं म्हटलं म्हणजे कॅन्सल करायचं म्हटलं तर 10 लाख रुपये फाईन भरावं लागायची, पण ती ज्यांनी भरलेली आहे त्यांना परत मिळणार नाही आणि आत्ता इथून पुढे बॉन्ड भरण्याची आवश्यकता लागणार नाही. 23 जुलै 2026च्या अगोदर 2 दिवस जरी अगोदर तुम्हाला ऑर्डर मिळाली असेल इथे जाऊन करा, पण तुम्ही रुजू झालेले नसाल तर तुम्ही तो जॉईन व्हायची आवश्यकता नाही. आणि रुजू झालेला असेल तर त्याने मात्र कंप्लीट करणं बंधनकारक आहे. एकंदरीत हा जो अर्थ आहे याचा अर्थ असा होतो की मेडिकलच्या कॉलेजमधील सीटची संख्या भरपूर झाली, वैद्यकीय कंप्लीट झालेल्या MBBS विद्यार्थ्यांची संख्या पण कंप्लीट जास्त प्रमाणात झाली असा अर्थ सरकारचा पण होतोय आणि वरचेवर सीट वाढत चाललेले आहेत. त्यामुळं पुढे त्याच्यामध्ये भवितव्य थोडंसं अडचणीचं किंवा अंधारात येण्याची शक्यता आहे असं तरी थोडं तरी आम्हाला तरी वाटतंय. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आपल्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या लेटेस्ट अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.